नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडे एकतरी असं रिकामं झाकण पडलेलं असतं ज्याचा की आपण काही यूज करत नाही. फक्त झाकण जे आहे ते प्लास्टिकचं घ्यायचं आहे. तुम्ही मोठं छोटं कुठलंही घेऊ शकतात, सेम वर्क करतं. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या झाकणाच्या मदतीने आपलं पावसाळ्यामध्ये कपडे वाळवण्याचं जे मोठं काम आहे ते अगदी चुटकीमध्ये संपवणार आहोत. अगदी कमी वेळेमध्ये तुमचे कपडे कसे वाळतील तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये टूल्स तयार करणार आहोत जो की सर्वांच्याच खूप कामी येणार आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक झाकण. तर बघा, तुम्ही प्लास्टिकचं कुठलंही झाकण घेऊ शकतात, फक्त आपल्याला लोखंडाचं झाकण घ्यायचं नाही आहे, प्लास्टिकचं झाकण वापरायचं आहे. त्यानंतर बघा, झाकणाचा जो आतील भाग आहे त्या ठिकाणी मी अगदी थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. तर बघा, छोट्या छोट्या अंतरावर आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आता साईडला मी मार्क करून घेतलेला आहे. आता मार्क यासाठीच करत आहे की आपल्याला ते व्यवस्थित समजेल, जेणेकरून मला इथे छिद्र पाडायचे आहे. म्हणून मी या ठिकाणी सुरुवातीला पेनच्या मदतीने मार्क करून घेतलेला आहे. साईडने केला आणि सेंटरला देखील मी 3 मार्क केलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही कितीही तुम्हाला जितकं वाटेल तितकं तुम्ही छिद्र पाडू शकतात. कमी अंतरावर पाडलं तरीही चालेल, जवळजवळ असं म्हणजे लांब लांब अंतरावर पाडलं तरीही चालेल. त्यानंतर आता जो झाकणाचा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 मार्क करून घेतलेला आहे. मी तर बघा, जास्त नाही करायचे, 3च करायचे आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी दोरी अडकवायची आहे. म्हणून 3च करायचे आहे, जास्त अजिबात करायचे नाही. परंतु हे जे माप आहे तिघांचे ते सेम असायला हवं. तर बघा, खालच्या साईडने मी या ठिकाणी छिद्र पाडून घेत आहे आणि वरच्या साईडने सुद्धा पाडून घेत आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कुठलीही टोकदार वस्तू तुम्ही घेऊ शकता, तिला गरम करायचं आहे आणि अगदी इझिली यामधून छिद्र पडतं. तर मी कात्रीच्या मदतीने याला छिद्र पाडून घेत आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, मी या ठिकाणी संपूर्ण ज्या ठिकाणी आपण मार्क केलेलं होतं त्या सर्व ठिकाणी छिद्र पाडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे कपडे वाळत घालण्याचे जे चिमटे असतात ते आपल्याला लागणार आहे, जे की आपल्या सर्वांच्याच घरी असतात. आणि नसेल तर 20 रुपयाला असे प्लास्टिकचे चिमटे मिळतात. तुम्ही 20 रुपये तर खर्च नक्की करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 20 रुपयामध्ये 12 चिमटे भेटतात, ते तुम्ही आणून या ठिकाणी वापरू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी दोरी घेतलेली आहे आणि दोरीचा एक भाग चिमट्याला बांधलेला आहे आणि दुसरा भाग या छिद्रामधून आपल्याला असा वरच्या साईडला काढायचा आहे. आणि वरच्या साईडला आल्यानंतर या दोरीची एक गाठ तयार करून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा, जास्त काहीच अवघड नाही आहे. आता वरतून जो भाग दोरीचा काढला त्या ठिकाणी फक्त एक गाठ मारायची आहे, जेणेकरून त्या छिद्रामध्ये ते अडकून बसेल आणि आपली जी दोरी आहे ती खालून निघणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व जे चिमटे आहे, जेवढे आपण छिद्र पाडून घेतलेले आहे तेवढे सर्व जे आहे त्या अशा पद्धतीने त्या छिद्रामधून बांधून घ्यायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे अडकून घ्यायचे आहे, खालच्या साईडनेच अडकवायचे आहे. अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. आता काही महिलांना वाटतं की हे खूप अवघड आहे, एवढं करत बसायला वेळ नाही आहे, तर त्यांच्यासाठी देखील एक व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत. त्यांच्यासोबत सुद्धा ते सुद्धा त्या पद्धतीचा वापर करू शकतात. परंतु ज्यांच्याकडे जास्त पैसे खर्च करण्यासाठी जर पैसे नसतील तर त्या महिला या पद्धतीचा वापर नक्की करू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे आहे म्हणजे जे आपण जे चिमटे आहे ते व्यवस्थित अशा खालच्या साईडला अडकून घ्यायचे आहे. अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे, कुणालाही जमेल इतकं सोपं आहे. फक्त जे छिद्र आहे व्यवस्थित आपल्याला जास्त मोठं पाडायचं नाही आहे, जेणेकरून आपल्या ज्या दोऱ्या आहे त्या व्यवस्थित त्यामध्ये अडकून बसतील. आता बघा, खालच्या साईडने मी सर्व जे छिद्र आहेत ते सर्व जे चिमटे आहेत ते अडकून घेतलेले आहे. आता राहिला वरचा भाग. आपण वरच्या साईडला 3 छिद्र पाडले होते, त्या 3ही छिद्रांमधून आपल्याला एक एक दोरी अशा पद्धतीने अडकवायची आहे. आणि बघा, मी या ठिकाणी जो पेन असतो आपला संपलेला, तो पेन या छिद्रामधून या दोरीमध्ये अडकवलेला आहे. आता ठीक आहे, तुमच्याकडे पेन नसेल, संपलेला पेन जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्ट्रॉसुद्धा वापरू शकता. रिकामी अशी स्ट्रॉ असते घरामध्ये, तीसुद्धा वापरली तरीही चालेल. आणि ते पण नसलं तरी नाही, नुसती दोरी जरी अडकवली तरीही चालेल, काहीच अडचण नाही. फक्त आपल्याला ज्या 3 दोऱ्या आपण अडकवत आहे त्या व्यवस्थित मजबूत अडकवायच्या आहे. आणि खालचा जो चिमटीला जो दोऱ्या लावल्या त्यासुद्धा अगदी मजबूत असायला हवा, जेणेकरून ते निघणार नाही यासाठी.
तर बघा वरच्या साईडने मी 3 ज्या दोऱ्या आहे त्या व्यवस्थित अशा पॅक करून घेतलेल्या आहे। सेम खालच्या साईडने आपल्याला गाठ मारायची आहे आणि वरच्या साईडने एकत्र त्या दोऱ्या घ्यायच्या आहे। तर बघा मी संपलेल्या पेनचा सुद्धा या ठिकाणी सुंदर असा वापर केलेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली सुंदर अशी ओळख देखील होईल। तर बघा ज्या तिघही दोऱ्या आहेत त्या व्यवस्थित हातामध्ये सेंटरमध्ये पकडायच्या आहे। अजिबात इकडे तिकडे वर खाली व्हायला नको, नाहीतर आपला जे टूल्स आहे म्हणजे जे झाकण आहे ते वरती खाली होऊ शकतं। जे सेंटर जर पकडून ठेवला व्यवस्थित तर ते अजिबात इकडे तिकडे होणार नाही। तर बघा त्यासाठी आपल्याला जो सेंटर आहे या तिघही दोऱ्या व्यवस्थित हातामध्ये पकडायच्या आहे आणि तिघही दोऱ्यांचा जो जिथे काही सेंटर तयार होतो त्या ठिकाणी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे। तिघ दोऱ्यांना मारायचे आहे म्हणजे त्या व्यवस्थित पॅक राहतील। तर बघा अशा पद्धतीने तिघही दोऱ्या मी व्यवस्थित हातामध्ये पकडल्या आणि एक गाठ याची मारून घेतलेली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं करत बसायचं आणि याचा वापर नक्की कसा करायचा, तर बघा त्यांच्यासाठी देखील पुढे एक म्हणजे सोपी देखील एक आयडिया आहे। तुम्ही एकतर अशा पद्धतीने करू शकतात किंवा तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर अजून एक सोपी ट्रिक आहे, ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात। तर बघा अशा पद्धतीने याला कुठेही घरामध्ये फॅन खाली सुद्धा तुम्ही टांगून ठेवू शकतात किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये देखील तुम्ही याला अडकू शकतात। आणि बघा दिसायला एवढं सुंदर दिसतंय, मी तर किती वेळ त्याच्याकडेच बघत होती की एवढं छान हे तयार झालेलं आहे। कुठल्याही ठिकाणी तुम्ही याला टांगून ठेवू शकतात आणि खाली जी चिमटे आहे तुम्ही कितीही चिमटे याला अटॅच करू शकतात। असं नाही की कमी चिमटे लागतील असं अजिबात नाही आहे। आपण जेवढे छिद्र पाडले तेवढे तुम्ही चिमटे याला लावू शकतात। आणि बघा जी चिमटे आहे ते सुद्धा असे वरती खाली लावायचे आहे, जेणेकरून आपले जे कपडे आहे आपण अडकवणार आहोत त्यामध्ये ते व्यवस्थित सुकतील। तर बघा मी काही कपडे तुम्हाला यावरती अडकून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल। आता स्कूलचे ड्रेस म्हणा, लहान मुलांचे सॉक्स म्हणा, तर अशा वस्तू ज्या आहे पावसाळ्यामध्ये लवकर वाळत नाही, तर या पद्धतीचा टूल्स तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये बनवू शकतात। अजिबात खर्च येत नाही, 1 रुपया पण खर्च याला लागत नाही। ठीक आहे, कोणाला जर वेळ नसेल किंवा हे असं बनवायला आवडत नसेल तर बघा त्यांच्यासाठी हे असं सुद्धा टूल्स आहे, मेशोवरती खूप कमी किमतीमध्ये मिळतं। तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ते घेऊ शकतात। अगदी किंमत कमी आहे, जास्त काही नाही, परंतु ज्यांना वाटते की खर्च होऊ नये त्यांनी हा टूल्स नक्की ट्राय करून बघा। मला तर खरंच खूप आवडलेला आहे। तर बघा मी खूप त्याच्याकडे म्हणजे एवढा वेळ बघत होती की मला एवढं भारी वाटत होतं, एवढं छान टूल्स या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि कपडे देखील बघा घरामध्ये देखील आपण सगळे कपडे वाळवू शकतो, तसा तरी फॅन तर आपला चालूच असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे कपडे आहे लहान मुलांचे म्हणा किंवा तुमचे स्वतःचे मोठे कपडेसुद्धा तुम्ही यावरती टाकू शकतात। असं नाही की लहान मुलांचेच वाळवू शकतात, मोठे कपडेसुद्धा तुम्ही खाली अडकून ठेवू शकतात। फक्त दोऱ्या आपल्याला मजबूत लावायचे आहे, जेणेकरून ते निघणार नाही। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील मोठा फायदा होऊ शकेल। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।